इथं मी आलो आहे वर्धा जिल्हा मीटर रीडिंग संघटनेच्या आंदोलनात। हे सर्व लोक आंदोलन करते आहे। आता प्रत्येकाच्या घरी प्रीपेड मीटर लागणार आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेत इलेक्शनच्या अगोदर देवेंद्र फडणवीस बावनकुळेनं स्पष्ट सांगितलं होतं का कोणाच्याच घरी प्रीपेड मीटर लागणार नाही। प्रीपेड मीटर लागून चांगली गरम फडक्यानं तुमची शेकवणार आहे आणि याचे कॉन्ट्रॅक्ट अदानीला देणार आहे। मला हे म्हणायचं आहे का महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ असताना प्रीपेड मीटरचे कॉन्ट्रॅक्ट अदानीले काऊन आणि पहिले तर म्हणजे सरकारी ऑफिस मध्ये निवडणुकीच्या अगोदर। आता त्यानं म्हटलं का जे जे फॉल्टी मीटर आहे, थ्री फेज मीटर आहे, त्याने लावणं सुरू केले आणि त्याचे 12,500 रुपये बी घेऊन नाही राहिले। पण ते 12,500 रुपये हे लोकांकडून सोले सांडवल्याशिवाय ठेवणार नाही। मीटरवर दर महिन्याले 500-600 रुपये वखरण साले हे व्याजासहित आणि त्याचे बंदे पैसे अदानीच्या घरात जाणार आहे। तुम्ही ज्या सरकारले निवडून दिलं हे जे लोक आहे हे प्रत्येकाच्या घरी मीटर रीडिंग जमा करून आणते आणि हे लोक मीटर रीडिंग जमा करून आणल्याच्या नंतर तुमच्या मीटरवर रीडिंग येते आणि मग तुम्हाला बिल येते। हे लोक बिलही पोहोचवते। यायले बेरोजगार करायचं काम आता सरकार करणार आहे, कारण त्याचं ऑनलाईन मीटरिंग होणार आहे। त्याच्यात एक सिम राहणार आहे, त्या सिमवर प्रत्येकाचं बिल येणार आहे आणि डायरेक्ट त्याच्यातले पैसे संपले, लाईन गोल। उद्या हे बेरोजगार होईल। एक मोठा बेरोजगार माणूस देवेंद्र फडणवीसच्या मागे लंगलंग फिरत आहे, त्याला रोजगार द्यायचा आहे, तो म्हणजे अदानी। ठीक आहे, आणि हे सामान्य लोक बेरोजगार झाले चालते, कारण एक तो कटोरो घेऊन अदानी बसला आहे आर्वी नाक्यावर वर्धेले आणि त्याला रोजगार द्यायचा आहे। म्हणून आमच्या ऊर्जा मंत्री देवेंद्र बाबू फडणवीसले कीव आली, म्हणून त्यानं हे टेंडर अदानीले दिले आहे आणि अदानीचं पोट भराचं काम चालू आहे। मले का म्हणायचं आहे, हे प्रीपेड मीटर अदानीले काऊन मग तुम्हाला लावायचे आहे, तर मग तुम्ही महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाद्वारे काऊन नाही लावत आहे? त्याच्या घरी त्याचं काही कमिशन राहील का प्रत्येक महिन्याच्या मागं? तर त्याचं कमिशन राहील, त्याचा गल्लुऱ्या राहील आणि तो गल्लुऱ्या सरळ तुमच्या उरावर राहील। जसं रिलायन्स वाल्यानं तुम्हाला सिम घ्यायला लावलं, फुकट सिम मस्त डाटा दिला 2 GB टर 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 टर, ठीक आहे। आणि मग झोक्कानं म्हणलं 199, मग 299, मग 399, मग 599, आता 720 रुपयांनी शेकवत आहे तुमची। ठीक आहे, हे अशी शेकवण जेव्हा प्रीपेड मीटर लागन, माया समजून घ्या मी का म्हणून राहिलो। मी जे मुद्दे सांगतो ते खरे राहते, पण लोकायले पटत नाही। ठीक आहे, हे समजून घ्या का देवा धर्माच्या मांग हे आपल्याला आपली चांगली गरम फडक्यानं शेकवत आहे। कमीत कमी पोटाचा विचार करा। पोट भरासाठी आपल्याला कोणीच कामी नाही येत, हे मंत्री संत्री आपल्या घरी आणून देणार नाही। यायले मुख्य अन्याचे पोट भरायचे आहे, म्हणून हे प्रीपेड मीटर लावायच्या मागे लागले आहे। याच्यासाठी या लोकांचं आंदोलन चालू आहे। प्रीपेड मीटर लागले तर आम्ही उघड्यावर पडू, आमचा रोजगार चालला जाईल, कारण त्याला एका माणसाला रोजगार द्यायचा आहे, तो म्हणजे आहे अडाणी। आणि त्या अडाणीचं पोट भरायचं आहे आणि त्याच्यात त्याचा ह्या मंत्र्याचा गल्लुऱ्या असन, देवेंद्र फडणवीस पासून सर्वांचा गल्लुऱ्या आहे, त्याच्यात त्याचं कमिशन असन, म्हणून हे प्रीपेड मीटर लावायच्या मागे बसलेले आहे। या लोकांना न्याय पाहिजे आणि तो न्याय ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावा, एवढीच विनंती मी करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आवाज दो, आवाज दो, आवाज दो। चला, धन्यवाद।